प्रेक्षकांनो, आज बापूसाहेबांची प्लॅनिंग आणि प्लॉटिंग दाखवली आहे पुढे, ती कशी जबरदस्त आहे. नीट ऐका. तर आता आपण बघतोय ही निरी म्हणत असते, द्या ना छबीताई, मी काम करते. छबी म्हणते, राहू दे ग, इतके दिवस केलं ना तू, आणि तसे काही कामाला नाही ठेवलंय तुला घरामध्ये. निरी म्हणते, करू द्या ना छबीताई, आई आधी मी नाईलाजास्तव काम करत होते, पण आता आपलं म्हणून करेल. मग छबी म्हणते, बरं हे भांडं आहे ना ते तेवढं टेबलावर नेऊन ठेव. मग काय, इकडे पिंकीबाई मस्त आवरून सावरून आल्यात, म्हणजे पहिली पिंकी बनून आली आहे ती, म्हणजे पोशाख वगैरे. तर आता युवराज तिच्याकडे बघून पुन्हा फ्लॅट झालाय असं दाखवलंय. आणि मग काय, छबी आणि निरी दोघीच्या दोघी या दोघांना चिडवायला लागतात. पण आधी छबी म्हणते, वा पिंकी, आपका रूप मानो चांद का तुकडा. पिंकी म्हणते, थँक्यू छबीताई. छबी म्हणते, खरंच खूप छान दिसतेस. पण निरी चिडवते, काय ग दिदे, किती त्रास देतेस माझ्या दाजीला, बरं दिसतं का त्यांना असं तात्काळ ठेवणं. पिंकी म्हणते, काय ग निरे, शटअप, लई चुरू चुरू बोलायला लागलीस तू. निरी म्हणते, पण तू का त्यांना तात्काळ ठेवतीयस. हा युवराज तिकडनं सारखा बघत असतो पिंकीला. आणि पिंकी म्हणते, ते काय आहे ना, इंतजार से प्यार बढ़ता है ना. युवराज म्हणतो, माईसाहेब वाट बघतायत आपली, चला भेटून येऊयात. तर आता पिंकी त्याला का कपडे बदलायला लावते माहीत नाही. ती म्हणते, त्या पांढऱ्या पालीने आणलेले कपडे असले ना तरी ते घाला ना, त्यात तुम्ही डॅशिंग दिसता, एकदम भारी दिसता तुम्ही. आता हा ड्रेस काही वाईट होता का, चांगला घातलं होतं त्याने, जॅकेट जीन्स असो. पण आता पिंकीबाईची चॉईस. मग आता छबी या युवराजला चिडवायला लागते करून. युवराज तिच्याकडे बघत बघत जात असतो खोलीमध्ये. तर असं दाखवलंय. असो, पण आता इकडे बापूसाहेब असे ऍक्टिंग करतात, अगदी मगरीचे अश्रू वगैरे म्हणताना प्रेक्षकांनो, तसाच हा माणूस दाखवलाय त्यांनी. आणि तो धनंजय आता हॉस्पिटलमध्ये आलाय आणि बापूसाहेब तडकन उठून बसतात आणि म्हणतात, काय मग जावई बापू, तुम्हाला पण असंच वाटलं ना, खरोखर अटॅक आलाय बापूसाहेबांना, काय तुम्ही पण फसलात. धनंजय म्हणतो, हो मला तसंच सांगण्यात आलं होतं. मग ते म्हणाले की तुम्ही आउट ऑफ डेंजर आहात म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय. मग बापूसाहेब म्हणतात, काय जावई बापू, इतके दिवस राजकारणात आहात तुम्ही आणि तुम्हाला कळलं पण नाही, नाटक होतं ते नाटक. आणि आता त्यांनी तो प्रसंग त्यांना आठवून दिलाय. त्यांनी सुशीलाबाईंना सुद्धा खुणवलेलं असतं, सुशीलाबाई आम्ही चाललो. आणि मग सुशीलाबाई लक्षात घेतात. म्हणजे या नवरा बायकोची ट्युनिंग भारी दाखवली आहे त्यांनी. बापूसाहेब धनंजयला म्हणतात, तुम्हाला काय वाटलं गजराज धोंडे पाटील तुरुंगात राहणार आहे. असा कुठला बी तुरुंग बनला नाहीये जो गजराज धोंडे पाटलाला अडकवून ठेवू शकेल. मी कायद्याच्या कचाट्यातून निसटून जाईल ना, कोणाला कळणार पण नाही. धनंजय टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो, वा बापूसाहेब वा, स्वतःची तर सुटका करून घेतलीत तुम्ही, आणि माझं काय हो. एक एक प्रसंग खूप छान दाखवलेत प्रेक्षकांनो, खूप मस्त दाखवलेत. नक्की बघा. आता युवराज आणि पिंकी माईसाहेबांजवळ आलेत. माईसाहेब ते लॉकेट जे असतं पिंकीचं, त्यांनी आधी दिलेलं असतं ना पिंकीला, ते युवराजला पुन्हा तिला घालायला सांगतो. त्याला म्हणतो, याला कुंकू लाव आणि तिला घाल हे मंगळसूत्र आणि लॉकेट. पोरांनो, देवी आईचा आशीर्वाद घ्या. आता पिंकी आणि युवराज दोघंही खूप खुश आहेत प्रेक्षकांनो. या बिचाऱ्यांना काही सुखी संसार करू द्यायचा नाहीये, पण त्यांच्याच मायबापाला. असो, एक एक घर आणि एक एक घराच्या तऱ्हा असं म्हणायला हरकत नाहीये. त्या युवराजने त्या पिंकीला मंगळसूत्र घातलंय. माई प्रार्थना करतायत, देवी माते तुझा आशीर्वाद घ्यायला ही दोन्ही पोरं इथे बसली आहेत. या दोघांनी खूप सोसलंय ग, पण आमच्या पिंकीनं लई सोसलंय ग मायबाई, आमच्या पिंकीला आशीर्वाद दे, तिने लई सोसलंय. तुझा आशीर्वाद यांच्या पाठीशी असू दे आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. बाकी आम्हाला काय बी मागायचं नाहीये मायबाई. आणि त्या ढसढसा रडायला लागतात प्रेक्षकांनो. त्यांचा अश्रूचा बांध फुटलाय असं म्हणायलाही हरकत नाहीये. आता युवराज आणि पिंकी दोघंही त्यांना म्हणतात, काय झालं माई, याव का रडताय तुम्ही. युवराज मोठ्या आपुलकीने त्यांना हॉलमध्ये नेऊन बसवतोय. आता इकडे धनंजय आणि बापूसाहेबांचे पुन्हा सीन दाखवलाय. धनंजय अगदी त्रागा करून म्हणत असतो, तुम्हाला कळलं नाही का हो बापूसाहेब, पोलीस मलाही अटक करून घेऊन जातील. माझ्या सुटकेसाठी काय केलं तो तुम्ही. बापूसाहेब म्हणतात, काय जावई बापू, कसले सेनापती तुम्ही. अहो सेनापतीने राजासमोर असं तोऱ्यात यायचं असतं. अहो तुम्ही काय केलं, तुम्हीच हे आरोप स्वतःवर घ्यायला पाहिजे होते. धनंजय म्हणतो, नाही बापूसाहेब, मी एक वकील आहे, तुम्ही विसरू नका. मी प्रत्यक्ष कुठेच गुंतलो नव्हतं, माझं नाव कुठेच नव्हतं, आणि आजवर मी किती साथ दिली हो तुमची, तुम्ही मला हे फळ दिलत का. बापूसाहेब म्हणतात, काय जावई, किती भावनाविवश होता हो तुम्ही, इतकं भावूकून चालत नाही राजकारणात. कसं आहे ना,
पाळीव प्राणी किती बी इमानदार असला ना तरी त्याच्या गळ्यात पट्टा बांधावाच लागतो. आता धनंजय चिडतो आणि म्हणतो, बस करा बापूसाहेब. खरं तर मी तुम्हाला आधीच ओळखायला हवं होतं. ज्या माणसाने स्वतःच्या मुलाची साथ दिली नाही तो माझी काय साथ देणार. अहो बापूसाहेब, आजपासून तुमचा आणि माझा संबंध संपला. मी तुमची साथ सोडली. धनंजयने माफ करा म्हणून हात जोडलेत. आता इकडे आता हा युवराज आणि पिंकी माईसाहेबांना हॉलमध्ये बसवताय, पाणी वगैरे पाजताय. युवराज आणि पिंकी आपुलकीने म्हणताय, काय झालं माई, का रडताय तुम्ही. पिंकी म्हणते, काय झालं माई तुम्हाला, का रडताय. आता माईसाहेबांना खूप पश्चाताप होतोय. त्या म्हणतात, हे सगळं माझ्यामुळे घडलंय ग पिंकी. किती त्रास सहन करावा लागला या पोरीला. आम्हीच आहोत तिचे गुन्हेगार. आता पिंकी म्हणते, माईसाहेब तुम्ही काय केलं, तुम्ही का स्वतःला दोष देताय. माईसाहेब म्हणतात, अगं असं कसं बोलते ग पिंकी, गजराज आमचाच पोरगा आहे ना. अगं आम्ही त्याला चांगले संस्कार नाही देऊ शकलो ग, त्याला चांगला माणूस नाही बनवू शकलो ग, आम्ही त्याच्या उद्दामपणाला नाही रोखू शकलो, म्हणून हे सगळं घडलं ग पिंकी. घरच्या लक्ष्मीचं पिंकीचं रक्षण नाही करू शकलो ग आम्ही. इकडे धनंजय आणि बापूसाहेबांचा पुन्हा सीन दाखवलाय. धनंजय बापूसाहेबांना म्हणतोय, आजपासून मी आता पिंकीसाठी काम करायला लागणार आहे असं म्हणून तो निघत असतो. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, काय बोलताय जावई बापू, आम्ही तुम्हाला राजकारणात उभं करू शकतो, तसं संपवू नाही शकत का, हे माहित नाही काय तुम्हाला. बापूसाहेब असं बोलल्यानंतर धनंजय म्हणतो, तुम्हाला यासाठी बाहेर पडावं लागेल. बापूसाहेब म्हणतात, पडणार, आम्ही बाहेर पडणार, पण बाहेर पडल्यानंतर आधी आम्ही एक काम करणार, आम्ही तुमचा काटा काढणार, तुम्हाला संपवणार. आमचा आहे सगळ्यात आधी एकच वादा, धनंजय दादा, धनंजय दादा. आता धनंजय दादा हसायला लागलेत आणि मग त्यांच्या जवळ जाऊन बसतात. ओ बापूसाहेब, पिंकीच्या जवळ मी माझं सगळं तोंड उघडलं ना तर तुमची सुटका होणं कठीण आहे बरं का. कोमात जरी गेलात ना तुम्ही तरी काही फरक पडणार नाही. दोघं एकमेकांना धमकी देताय असंच वाटतंय ना तुम्हाला प्रेक्षकांनो. थोडीशी वाट बघा. पिंकी म्हणत असे, माई तुम्ही शांत व्हा बरं, तुमची गुन्हेगार न खरी मीच आहे, माझ्यामुळेच हे समद घडलंय. छबिताई, बापूसाहेबांवर आज माझ्यामुळेच संकट आलंय, मी बाप लेवकाला वेगळं केलंय. मुलाच्या डोक्यावर तर वडिलांचा हात असतो, पण माझ्यामुळे हे सगळं हिरावलं गेलंय हो माई. सासूबाई, त्यांच्या पतीला त्यांच्यापासून मी वेगळं केलं हो, हे समज माझ्यामुळे घडतंय. तुम्ही का स्वतःला गुन्हेगार मानताय माईसाहेब. तुमच्या पोटच्या गोळ्याला मी तुमच्यापासून तोडलं हो. पण या माईसाहेब म्हणत असतात, नाही ग पिंकी, असं काही नाहीये ग. युवराज म्हणतो, ते त्यांच्या कुकर्माची फळं भोगताय, त्यांच्यामुळेच परिस्थिती आली आहे ही सगळी. मी तुम्हाला जवळजवळ गमावलं होतं कारभारीन. ही छबी म्हणते, अगं पिंकी तू खरंच काही केलेलं नाहीये, ज्यांनी गुन्हा केलाय ना त्यांना शिक्षा मिळाली आहे, तू कशाला चुकीची मानतीये स्वतःला. आता अचानक चित्रेच्या अंगात आलेलं आहे प्रेक्षकांनो, का ते बघा. आता पुन्हा बापूसाहेबांचा सीन दाखवलाय. धनंजय म्हणतो, मी पिंकीच्या बाजूने उभा राहिलो तर तुम्हाला कोमातूनही सुटका मिळेल. बापूसाहेब हसायला लागतात आणि म्हणतात, काय जावई बापू, काय घाबरून टाकलं तुम्हाला, आम्हाला असं वाटलं खरंच अटॅक येतो का काय आम्हाला. बघा ते समजा वर खाली व्हायला लागलं. धनंजय पण हसायला लागतो आणि मग बापूसाहेब म्हणतात, अहो गंमत केली हो आम्ही तुमची, अहो आम्ही इथनं बाहेर पडल्यावर घेऊ की तुमची काळजी, फक्त एक काम करा तुम्ही, या प्रकरणातून तुम्हाला कसं आम्हाला बाहेर काढता येईल ना ते जरा बघा जरा. धनंजय म्हणतो, दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. पिंकीने जर तिचं स्टेटमेंट मागे घेतलं किंवा मग आपण हे सिद्ध केलं की ही लोक पिंकीच्या चिथवण्यावरनं ही स्टेटमेंट देत आहेत तर कदाचित तुमच्या सुटकेचा मार्ग जमू शकतो. बापूसाहेबांचा आत्मविश्वास लगेच वाढतो आणि म्हणतो, आता बघा आम्ही कायद्याच्या कचाट्यातून कसं सुटतो, आम्ही इथून हॉस्पिटलमधून डायरेक्ट घरी जाणार. जावई बापू, आमच्यासाठी एक काम करा, फक्त तुम्ही जेव्हा घरी जाताल ना तेव्हा पिंकीचा विश्वास संपादन करा. ती पोरगी सुखात राहता कामा नये. ती काय करते काय नाही ती समजे बातमी आमच्यापर्यंत पोचली पाहिजे. करताल ना एवढं काम आमच्यासाठी, त्याचं काय आहे, आम्ही तुमचे तुम्ही आमचे. करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम करू, काय म्हणता प्रेक्षकांनो. या दोघांचं असं आहे, आपण दोघं भाऊ भाऊ फक्त खिशाला हात नका लावू. असो, पण आता धनंजय म्हणतो, करू की सगळं काम करू, काळजी घ्या तुमची, येतो मी. असो, आता या चित्राच्या अंगात येतं आणि अचानक ही या सगळ्यांना जबाबदारीची जाणीव करून देते. हा बापूसाहेबच गुन्हेगार आहे ना, तुम्हाला त्यांनी लहानाचं मोठं केलं, सुनेला त्यांनी सरपंच बनवलं ना, तुम्ही तर सगळ्याच गोष्टींचे पांग फेडू लागले. आता हे चित्रीच्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत झालं असतं ना, बघ तिला कळलं असतं. आता त्या माईसाहेब म्हणतात, अगं आता तरी गप्प बस ग चित्रे. आता तो युवराज पण वैतागतोय. लगेच चित्रा म्हणते, करा आम्हालाच गप्प करा, नाही आम्ही सगळेच गुन्हेगार आहोत ना हिचे. मग छबी म्हणते, आहोतच आपण यांचे गुन्हेगार.
म्हणजे तिला असं म्हणायचं आपण पिंकीचे गुन्हेगार आहोतच. मग युवराज म्हणतो खरं तर आपण समद्यांनी ना गावासमोर माफी मागितली पाहिजे कारभारणीची. आपल्यामुळे हे सगळं त्यांनी भोगलंय आणि त्यांना मारायचा प्रयत्न करण्यात आलाय. छबी म्हणते बरोबर बोलतोय युवराज, खरं तर बापू साहेबांनी तुझी माफी मागायला हवी होती सगळ्यांसमोर. मला तर वाटतं आपण सगळ्यांनीच आता हिची माफी मागूया. आपण प्रायश्चित्त तर घेतलंच पाहिजे. माईसाहेब म्हणतात बरोबर बोलतीयस ग तू छबे. पिंकी मात्र या सगळ्या गोष्टीला नकार देत असते. माईसाहेब म्हणतात की असं केलं ना तर माझ्याही मनाला समाधान मिळेल आणि काहीतरी प्रायश्चित्त केल्यासारखं वाटेल. आता सुशीलाबाई लगले वरून तोरात येत आहेत आणि म्हणतात कसला प्रायश्चित करू लागलेत तुम्ही? काय कसलं प्रायश्चित? कोणी आणि कशाला मागायचंय? काय चाललंय? काही प्रायश्चित फिशीत घ्यायची गरज नाहीये. आणि प्रेक्षकांनो सगळे सुशीलाबाईकडे बघायला लागतात. करून सवरून नामानिराळे राहतायत असेच आहेत हे सगळेजण. पण आता पुढे आपण बघतोय त्या नीरीच्या हातात काहीतरी भांडं दिसलंय त्यांना. म्हणजे इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. सुशीलाबाई म्हणतात काय आहे याच्यामध्ये? नीरी म्हणते छबिताईने खीर बनवायला सांगितली होती पिंकी दिदी घरी आली म्हणून. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात काय घरातला कर्ता पुरुष बाहेर जेलमध्ये गेलाय आणि तुम्ही इथं खीर खाताय? काय ग माझ्यासाठी तू फक्त घरात आलेली अवदसा आहे, दुसरं कोणी नाहीये तू माझ्यासाठी. आणि ती खीर आहे ना तिने त्या पिंकीच्या पायावर सांडली आहे आणि ती सगळी तोंडापर्यंत गेली आहे बिचारीच्या आणि तनतन करून त्या निघून गेल्या. आता युवराज त्यांच्या मागे जात असतो पण पिंकी त्याला रोखते आणि म्हणते धनी तुम्ही नका टेन्शन घेऊ, हा जो गुस्सा आहे ना तो मी प्रेमाने घेईल. आता गुस्सा कसा हँडल करायचा ना ते मला चांगलं माहिती आहे धनी. अब शुरू होगा प्यार से वार. पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो पिंकीची डाळ इथे शिजेल म्हणून. काय म्हणता मग? आवडला ना रिव्ह्यू आजचा? छान सांगितला ना? तर मग प्लीज लाईक करायला विसरू नका हा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. आज जरा उशीर झाला पण ठीक आहे, होतो असा कधी कधी उशीर. तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.